तर सैफ अली खानच्या शरीरामधून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो आता समोर आलाय। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला। पाठीमधून 6.35 सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टरांनी म्हटलंय। तर सध्या सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून सैफला आयसीयू मधून काढून विशेष कक्षामध्ये ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तर आरोपी सैफच्या घरात जातानाची ही दृश्य आपण पाहतो। साधारणतः रात्री 1:37 सीसीटीव्ही मध्ये हे रेकॉर्ड झालेलं आहे। तर दुसरे दृश्य ज्यावेळेला आरोपी बिल्डिंग मधून बाहेर पडत होता त्यावेळेला रात्री 2:33 हे फुटेज आहे, ज्यामध्ये आरोपी बाहेर पडला होता। सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सिमिलर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या सिमिलर दिसणाऱ्या व्यक्तीला सध्या चौकशीसाठी आणलं गेलेलं आहे। तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेलं आहे। जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जात आहे। त्याची मूवमेंट ही लक्षात येते, त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हल्लेखोर नाहीये। सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर आलाय। आरोपी इमारतीत जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। नव्या व्हिडिओत चेहरा झाकून आरोपी इमारतीत प्रवेश करताना दिसतोय। मध्यरात्री 1:37 आरोपीनं इमारतीत प्रवेश केला, तर मध्यरात्री 2:33 आरोपी इमारतीतून खाली उतरल्याचं पाहायला मिळतंय। काल आरोपीचा इमारतीच्या पायऱ्या खाली उतरतानाचा एक सीसीटीव्ही समोर। आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस खान कुटुंब आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची मदत घेणार आहेत। ताब्यात घेतलेल्यांची ओळख पटल्यास पोलीस त्याला अटक करणार आहेत। अभिनेत्री करीना कपूरचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता, घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जबाब नोंदवला जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। सैफच्या घरात आरोपीचा जबरदस्तीनं शिरण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही अशी सूत्रांची माहिती आहे। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाहीये। आरोपीचं फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळील कॅमेऱ्यातून मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिलाय का याचा शोध सुरू आहे। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिलाय का याचा शोध सुरू आहे। घटनेच्या काही मिनिटांआधीच करीना घरी परतली होती अशी सूत्रांची माहिती आहे। 3 महिला नोकर, 1 पुरुष नोकरासह करीनानंही हल्लेखोराचा सामना केल्याची सूत्रांची माहिती आहे। सैफला रुग्णालयात नेत असतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सैफच्या शरीरातून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टर नितीन डांगे म्हणाले। त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूम में शिफ्ट करत आहोत। 6-7 साल का उनका जो लड़का है तैमूर है, शायद उसका नाम, हाँ, उसके साथ वो वॉक इन किए हैं विथ सो मच ऑफ दिस। ही इज अ रियल हीरो दैट वे। फिल्मों में हीरोगिरी करना वो सब ठीक है, बट ये घर में आपके ऊपर कोई अटैक हो रहा है एंड आप एज अ हीरो यू हैव एक्चुअली एक्टेड एंड यू हैव कम आउट। सैफच्या शरीरातून काढण्यात आलेल्या हेक्सा ब्लेडचा तुकडा पोलिसांनी ताब्यात घेतला। लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हेक्सा ब्लेडचा तुकडा बाहेर काढला।